नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. अजित पवार उपमुख्यमंत्री होताच बिग बॉस विजेता सूरज चव्हाण भेटीला. मनाला दादा याचा शब्द आहे आणि तो पूर्ण होणार. चला, दादांना कोणता शब्द दिला? बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगला चर्चेत आहे. सूरजची झापूक स्टाईल अख्ख्या महाराष्ट्राला आवडली. बारामती जिल्ह्याचा सूरजची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग आहे. अगोदर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली. आता थेट बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. सूरजने बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाला. त्यावेळी त्याची खिल्ली उडवली, मात्र प्रेक्षकांच्या उदंड असे प्रेम मिळाल्याने थेट बिग बॉस विजेता ठरला. अत्यंत गरीब परिस्थितीतून सूरज इथपर्यंत पोहोचला. बिग बॉस विजेता झाल्यानंतर सूरजवर शुभेच्छाचा वर्षाव झाला. हेच नाही तर अजित पवार यांनी सूरज चव्हाणवर सत्कार देखील केला. बिग बॉस घरात असताना अनेकदा सूरजने स्वतःचे घर बांधायचे असल्याचे म्हटले होते. अजित पवार यांनी सूरज चव्हाणचा सत्कार केला. म्हटले होते की सूरज राहण्यासाठी चांगले घर बांधून देणार आहे. याबद्दल बोलताना सूरज हा दिसलाय. अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण हा त्यांच्या भेटीला गेला होता. यावेळी बोलताना सूरज म्हणाला की दादांना माझ्याकडून खूप खूप लई शुभेच्छा. म्हणजे मलाच भेटायचे होते दादांना. कधी येऊ दादांना भेटायला असे मला झाले होते आणि घराचे काम सध्या जोरात चालू आहे. दादा बोलतात ते काम करतात. दादा देव माणूस. दादाचा शब्द आहे तो पूर्ण होणारच असेही सूरज चव्हाण यांनी म्हटले. सूरज चव्हाण यांनी अजितदादांना भेटण्याचे कारण देखील सांगितले असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले म्हटले. मोठी मोठी कामे सुरू असल्याने सूरज म्हटले. यावेळी सूरज चव्हाण हा आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.